आज आपण पॅरलल पॅन्ट अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार. आपण कुठल्याही मापाची पॅन्ट ही करू शकतो या पद्धतीने केल्यास. इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे आणि बेल्टसाठी 2 इंच वरती सोडायची आहे. त्यानंतर किस्तक उंची ही आपल्याला सीड घेरचा तिसरा भाग घ्यायचा आहे. तसंच या साईडला रेष आखून घ्यायची आहे. बॉटम घेर हा आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. इथे माझी पूर्ण उंची आहे 37. तर पूर्ण उंची आपल्याला वरतून न घेता 0 ते 1 घ्यायची आहे आणि त्यामध्ये फोल्डसाठी 1 इंच मिळवायचे आहे. तसेच सीड घेर आहे 42. तर 42चा आपल्याला इथे तिसरा भाग घ्यायचा आहे. तर 42चा तिसरा भाग इथे येतो 14. तर 14 प्लस त्यामध्ये 1 इंच मिळवायचे आहे आणि बॉटम घेर हा आवडीप्रमाणे घेऊ शकतो. ही मापे आपण कपड्यावरती कशी टाकायची आहे ते सविस्तरपणे येथे मी पॅरलल हा साडीच्या कपड्यात बनवत आहे. तर कपडा हा आपल्याला सीड घेराचा तिसरा भाग प्लस 1 इंच असा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 पाय तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर दुसऱ्या कपड्यात करायचा असेल तर तुमची जितकी उंची असेल त्याच्या दुप्पट प्लस 1/2 इंच कपडा लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. बंद घडी ही आपल्या बाजूने ठेवायची आहे. तसेच बेल्टसाठी वरती 2 इंच वर मार्क करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आपली उंची आहे 37. तर 37 प्लस त्यामध्ये फोल्डिंगसाठी 1 इंच मिळवायचे आहे. जेथे आपण लाईन आखली होती 2 इंची त्याच्या खाली आपल्याला सीड घेराचा तिसरा भाग प्लस 1 इंच मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आतमध्ये 1.5 इंच यायचे आहे. वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर 1 इंचावरती मार्क करून किस्तकचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 2 इंच सोडले होते त्याच्या खालच्या रेषेपासून आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. आणि बॉटम घेर हा आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. तर मी इथे 11 घेतलेला आहे.
बॉटम घेर पासून आपल्याला क्रॉस मध्ये ते धरून लाईन आखून घ्यायची आहे. पॅरलल हा लूज असतो, त्यामुळे मी इथे मार्जिन ऍड केलेली नाही आहे. त्यानंतर जिथे आपण मार्क केलेलं आहे तिथे कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कटिंग होईल. आता हे मशीनवर कसे शिवायचे ते आपण पुढील भागात पाहू. आज आपण पॅरलल पॅन्ट अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार. आपण कुठल्याही मापाची पॅन्ट ही करू शकतो या पद्धतीने केल्यास. इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे आणि बेल्टसाठी 2 इंच वरती सोडायची आहे. त्यानंतर किस्तक उंची ही आपल्याला सीड घेरचा तिसरा भाग घ्यायचा आहे. तसंच या साईडला रेष आखून घ्यायची आहे. बॉटम घेर हा आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. इथे माझी पूर्ण उंची आहे 37. तर पूर्ण उंची आपल्याला वरतून न घेता 0 ते 1 घ्यायची आहे आणि त्यामध्ये फोल्डसाठी 1 इंच मिळवायची आहे. तसेच सीट घेर आहे 42. तर 42चा आपल्याला इथे तिसरा भाग घ्यायचा आहे. तर 42चा तिसरा भाग इथे येतो 14. तर 14 प्लस त्यामध्ये 1 इंच मिळवायचे आहे आणि बॉटम घेर हा आवडीप्रमाणे घेऊ शकतो. ही मापे आपण कपड्यावरती कशी टाकायची आहे ते सविस्तरपणे येथे मी पॅरलल हा साडीच्या कपड्यात बनवत आहे. तर कपडा हा आपल्याला सीड घेराचा तिसरा भाग प्लस 1 इंच असा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 पाय तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर दुसऱ्या कपड्यात करायचा असेल तर तुमची जितकी उंची असेल त्याच्या दुप्पट प्लस पाव इंच कपडा लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. बंद घडी ही आपल्या बाजूने ठेवायची आहे. तसेच बेल्टसाठी वरती 2 इंच वर मार्क करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सरळ लाईन आखून घ्यायची.
त्यानंतर आपली उंची आहे 37, तर 37 प्लस त्यामध्ये फोल्डिंगसाठी 1 इंच मिळवायची आहे. जेथे आपण लाईन आखली होती 2 इंची, त्याच्या खाली आपल्याला सीट घेराचा तिसरा भाग प्लस 1 इंच मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आतमध्ये 1.5 इंच यायचे आहे. वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर 1 इंचावरती मार्क करून किस्तकचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 2 इंच सोडले होते, त्याच्या खालच्या रेषेपासून आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. आणि बॉटम घेरा हा आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो, तर मी इथे 11 घेतलेला आहे. बॉटम घेर पासून आपल्याला क्रॉस मध्ये ते धरून लाईन आखून घ्यायची आहे. पॅरलल हा लूज असतो, त्यामुळे मी इथे मार्जिन ऍड केलेली नाही आहे. त्यानंतर जिथे आपण मार्क केलेलं आहे तिथे कट करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे कटिंग होईल. आता हे मशीनवर कसे शिवायचे ते आपण पुढील भागात पाहू. शिवायला शिकून दोन्ही भाग सरळ बाजूवर सरळ ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर किस्तकच्या साईडने पाव इंची टीप मारून घ्यायची आहे. तसेच बॉटमला खालच्या साईडने 1 इंची फोल्ड करायची आहे. आता मशीनवर कसे शिवायचे ते पाहू. अशा प्रकारे दुसऱ्या साईडला देखील टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बॉटमला 1 इंची फोल्ड करून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे बॉटम फोल्ड करून झाल्याच्या नंतर वरच्या साईडला बेल्टसाठी 2 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं इलास्टिक जितक्या मापाचं आहे ते चेक केल्याच्या नंतर फोल्ड मारून घ्यायची आहे. आणि इलास्टिक घालण्यासाठी 1 इंच सोडायचं आहे. त्यानंतर दोन्ही पाय रेडी करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला पॅन्ट तयार होईल. त्यानंतर इलास्टिक घालून घ्यायची आहे. इथे कमर घेर आहे 34
तर 34-2 इंच 32 इंच इलास्टिक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनेच्या साहाय्याने इलास्टिक आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इलास्टिक टाकून झाल्याच्या नंतर पिनेला बाहेर काढून तिथे टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आज आपण पॅरलल पॅन्ट अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार. आपण कुठल्याही मापाची पॅन्ट ही करू शकतो या पद्धतीने केल्यास. इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे आणि बेल्टसाठी 2 इंच वरती सोडायची आहे. त्यानंतर किस्तक उंची ही आपल्याला सीड घेरचा 3रा भाग घ्यायचा आहे. तसंच या साईडला रेष आखून घ्यायची आणि बॉटम घेर हा आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. इथे माझी पूर्ण उंची आहे 37. तर पूर्ण उंची आपल्याला वरतून न घेता 0 ते 1 घ्यायची आहे आणि त्यामध्ये फोल्डसाठी 1 इंच मिळवायची आहे. तसेच सीट घेर आहे 42. तर 42चा आपल्याला इथे 3रा भाग घ्यायचा आहे. तर 42चा 3रा भाग इथे येतो 14. तर 14 प्लस त्यामध्ये 1 इंच मिळवायची आहे आणि बॉटम घेर हा आवडीप्रमाणे घेऊ शकतो. ही मापे आपण कपड्यावरती कशी टाकायची आहे ते सविस्तरपणे येथे मी पॅरलल हा साडीच्या कपड्यात बनवत आहे. तर कपडा हा आपल्याला सीड घेराचा 3रा भाग प्लस 1 इंच असा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 पाय तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर दुसऱ्या कपड्यात करायचा असेल तर तुमची जितकी उंची असेल त्याच्या दुप्पट प्लस पाव इंच कपडा लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. बंद घडी ही आपल्या बाजूने ठेवायची आहे. तसेच बेल्टसाठी वरती 2 इंचवर मार्क करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आपली उंची आहे 37. तर 37 प्लस त्यामध्ये फोल्डिंगसाठी 1 इंच मिळवायचे आहे. जेथे आपण लाईन आखली होती 2 इंची त्याच्या खाली आपल्याला सीड घेराचा 3रा भाग प्लस 1 इंच मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आहे.
आतमध्ये 1.5 इंच यायचे आहे. वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर 1 इंचावरती मार्क करून किस्तकचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 2 इंच सोडले होते. त्याच्या खालच्या रेषेपासून आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. आणि बॉटम घेर हा आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. तर मी इथे 11 घेतलेला आहे. बॉटम घेर पासून आपल्याला क्रॉसमध्ये स्टेप धरून लाईन आखून घ्यायची आहे. पॅरलल हा लूज असतो, त्यामुळे मी इथे मार्जिन ऍड केलेली नाही आहे. त्यानंतर जिथे आपण मार्क केलेलं आहे तिथे कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कटिंग होईल. आता हे मशीनवर कसे शिवायचे ते आपण पुढील भागात पाहू.